नाही कुणाच्या बापाची, जमिनीचा मोबदला मिळालाच पाहिजे, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. नमस्ते शेतकरी बांधवांनो, आज एवढी शेतकऱ्यांची एकजूट पाहून आम्हाला असं वाटतंय अशीच आमची एकी असते वदले छत्रपती, दिल्लीही झुकली असते पाहून दहिवडी फलटणला. भावांनो, ज्या वेळेस आपल्या नरडीपर्यंत फास येतो त्यावेळेस तुम्ही एकरूप होताय. अशी जर शेतकऱ्यांची एकजूट कायमस्वरूपी असते तर या सरकारची काय हिंमत होती की आज या ठिकाणी तुम्हाला 1 रुपयाचा मोबदला न देता, ₹1 रुपयाचा मोबदला न देता या प्रशासनानं तुमच्या जमिनीतून राजरोसपणे रस्ता चालू केलाय. भावांनो, जर तुमच्या नानीवर बाथरूमवर तुमच्या भावानं कुरोडा मांडला तर सकाळी तुम्हाला बायको सांगती त्यांना आपल्या नानीवर कुरोडा मांडलाय. तुमचा नवरा सकाळी लगेच उठतोय किंवा तुम्ही सकाळी लगेच उठताय आणि त्या भावाचं खुरडं ढकलून देताय. बरोबर आहे का नाही? पण इथं खुरवडा तर सोडा, असल्या अजस्त्र मसनी इथं तुमच्या शेतामध्ये आणून ठेवल्या असताना भावानं तुम्हाला राग का येत नाही ह्याचाच आम्हाला विशेष वाटतंय. हा जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे पत्री सरकारचा जिल्हा आहे. या पत्री सरकारच्या जिल्ह्यामध्ये जर कोण शेतकऱ्यावरती अन्याय करत असेल तर तो अन्याय कदापि खपवून घेतला जाणार नाही. भावांनो, सकाळीच आम्हाला राजू शेट्टी साहेबांचा फोन आला. म्हणले, अरे केशव, तुझ्या बिजवडीमध्ये काहीतरी आंदोलन चालू आहे, तिथं जा, त्या लोकांना मदत कर. मी त्यांना म्हणलं, साहेब, आतापर्यंत इथले शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यात भाग घ्यावा म्हणून आमच्यापर्यंत आलं नव्हतं. जसा आम्ही छातीवरती बिल्ला लावलाय असा कुणीच लावला नव्हता. भावांनो, तुम्हाला आव्हान करतो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला असा तुम्ही छातीवरती लावा, मग बघू कुणाची धमक आहे तुमच्या प्रॉपर्टीला किंवा तुमच्या जमिनीला हात लावण्याची. कारण हा छातीवरचा बिल्ला पाहून समोरचा हल्लाच पाहिजे हे वचन या आंदोलनाच्या माध्यमातून देतोय. मी काय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार करण्यासाठी आलेलो नाही, परंतु तुम्हाला मी सांगतो, इथून पुढे आण खटाव मधील शेतकऱ्यांना या जो राष्ट्रीय महामार्ग आहे याच्याविषयी जर कुठेही अन्याय झाला तर त्या अधिकाऱ्याला, त्या पॉकलेन ड्रायव्हरला, त्या कॉन्ट्रॅक्टरला कोपरापासून डोपरापर्यंत सोलून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे मी तुम्हाला इन कॅमेरा सांगतो. भावांनो, हे बळीचं राज्य आहे. म्हणलं जातं इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, पण बळीचं राज्य येऊ दे म्हणता म्हणता ह्या बळीचाच या प्रशासन बळी घेतंय, ह्या बळीराजालाच मातीत घालतंय. तरी सुद्धा इथला शेतकरी एकवटला जात नाही. या शेतकऱ्याला त्याचा राग येत नाही, ही महत्वाची भावना आहे. भावांनो, आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा भाग आहे. सातारा ही स्वराज्याची राजधानी आहे. आता मगाशी कुणीतरी सांगितलं की मोगराळमध्ये नारळ झाडं पाडताना ते शेतकरी आडवा गेला, त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. भावांनो, गुन्हा कधी घडतो? आपल्या घरी चोर आला, पोलीस प्रशासन काय म्हणतं? चोर सापडला पाहिजे, त्याला कुठेतरी पुरावा भेटला पाहिजे. तुमच्याच घरी त्याच चोरानं चोरी केली पाहिजे, ही कुठेतरी डिक्लेअर झालं पाहिजे. तर आज या रस्ता रोकोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्हाला माझं आव्हान आहे, गनिमी काव्यानं काम करा. पोलीस स्टेशन तर पोलीस सुद्धा आपले भाऊच असतात, ते शेतकऱ्याची पोर असतात. तुम्हाला जर एखादं कांड करायचं असेल, एखादं तुम्हाला जर पोकलँड पेटवायचं असेल, रात्री 12च्या नंतर पेटवा. कुणाला जर डिझेल पेट्रोल काय लागलं तर ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आम्ही पुरवण्याचं काम करू. मग बघूया कुठं गुन्हा दाखल होतोय. जर तुमच्यातल्या एखाद्याला उचलला तर आम्ही तिथे येतो, म्हणतो साहेब ह्यानंच तुमचा डंपर पेटवलाय, ह्याचा काय पुरावा आहे का, ह्याच्या हाताला काय काळं लागलंय का, ह्यानंच काड्याची पिटी घेतली होती असं तुम्हाला कुठं दिसतंय का? तर शेतकरी भावांनो, हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिकावं लागल. आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे ठेकेदार आहेत, हे प्रशासन आहेत, त्या तुमच्या कायदेशीर नोटीसला घाबरत नाहीत. हे घाबरतात एकाच गोष्टीला, ती गोष्ट आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे. ते घाबरतात फक्त आणि फक्त माराला. जर एखाद्या ठेकेदाराचा माणूस असला, त्याला म्हणलं ही काम बंद कर बाबा, आम्हाला 1 रुपया भेटला नाही, तो म्हणला हमको क्या करने का है साहब को बताओ, दुसऱ्याच मिनिटाला त्याची गचांडी धरा, खाली वाडा, त्याचं कानपाड फोडा. हातानं माणूस आणल्यानंतर एका दिवसात माणूस सुटतोय. या दहिवडीचं जे फौजदारी दिवाणी न्यायालय आहे त्याच्यात जर तुमचा एखादा गुतला, लागतं एवढं जामीनदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुरवण्यात येतात. आता तुमच्याच भावाभावात भांडणं होत्यात, तुम्ही डोकी बऱ्याच जणांनी एकमेकाची फुटली असतील, किती दिवसात सुटता तुम्ही हाणामारी केल्यावर? किती दिवसात सुटतात? मग एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला हाना, एका दुसरा दिवस तिथे राहावा आणि सुटून या.
हीच तुम्हाला या माझ्या म्हणजे या रस्ता रोकोच्या माध्यमातून विनंती आहे. भावांनो, पहिला जमाना गेला. पहिली माणसं म्हणायची तुला कोर्टात वडील, तुला कोर्टात घेशील. पण आता कसं झालंय, ज्याचं सरकार आहे त्याचाच कोर्ट आहे. त्याच्यामुळं तुम्हाला कोर्टातनं अजिबात न्याय मिळणार नाही. तुम्हाला जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. भावांनो, तुम्हाला न्यायालयात, प्रशासनात कागद दाखवून, वकील देऊन कायच होणार नाही. तुम्हाला माहित आहे का, इथं माझ्या बऱ्याचशा मातामाऊली भेटल्यात, परंतु मी खेदानं सांगतो, जर एखाद्या महिलेवरती बलात्कार झाला तारुण्यपणात, तर त्याचा निकाल कधी लागतो माहित आहे का, की महिला म्हातारी झाल्यानंतर. काय त्या निकालाचा फायदा आहे, काय त्या न्यायाचा फायदा आहे? भावानं, तुम्हाला असला म्हातारा झाल्यानंतर न्याय पाहिजे का लगेच न्याय पाहिजे हे तुम्हीच ठरवा. आणि तुम्ही सुद्धा म्हणजे नाही का पेटून उठा. ह्यांना गनिमिकाव्यानं उत्तर द्या, कसं द्यायचं तसं उत्तर द्या. आताच काल परवा तुम्ही बघितलं, बीडला एका तहसीलदाराची गाडी फुटली. परवा दिवशी नांदेडला एका जिल्हाधिकाऱ्याची गाडी फुटली. जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार हे आपले दुश्मन नाहीत, पण ज्याला आपण निवडून दिलंय, जर तुमच्या गावातले कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा तुमच्या गावचा सरपंच असेल किंवा तुम्हाला मदत करत नसेल, अडात्याची गाडी काय होणार आहे? त्याला कुणी निवडून दिलाय? आपणच दिलाय. जर या राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत आपल्या ह्याच्यातले, महाराष्ट्रातले, ते जर तुमचं म्हणणं ऐकत नसतील तर त्यांना एखादा सांगून बघा की भाऊ, आम्ही तुमच्या सभेला तुम्ही इष्ट्या सोडल्या की आम्ही पटापटा गाडीत बसतोय, बायकोला बी आणतोय, मेहुणीला बी आणतोय, म्हातारी माणसं सुद्धा गाडीत घुमतोय. पण इथनं पुढं जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला नाही तर आमच्यातला एक सुद्धा माणूस तुमच्या सभेला येणार नाही. असं सांगितलं ना भाऊ, तुम्हाला मदत करताल का नाही करताल? भाऊ काय आमचं दुश्मन नाही. तर तुमच्या गावात जे आता तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती लागणार आहे. बऱ्याच जणांना म्हणलं जात आहे भावी पंचायती समिती सदस्य, भावी पंचायती जिल्हा परिषद सदस्य, भावी जिल्हा अध्यक्ष, भावी सभापती. त्या सभापतीला म्हणायचं अरे नालायका, तुला आम्ही सभापती तर करणारच आहे, पण या आमच्या हक्काच्या बापाच्या जमिनीतनं रस्ता जाताना तुझं सभापती पद कुठं जात आहे? जर या रस्त्याचा प्रश्न न मिटवता जर तू आमच्या दारात आला तर तुला आम्ही जोड्यानं हाणल्याशिवाय राहणार नाही. भावानं असं केलं तर तुमचा प्रश्न सुटेल का नाही? आता अशी भाषणं सांगितल्यानंतर आमच्यावरती खोटे गुन्हे आहेत. मध्ये मी 12 दिवस जेलला राहून आलो. 18-19 खोटं गुन्हा येतं. भावानं, तुमच्यासाठी अखंड वीर दामोदर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा भेटली होती, तशी जरी शिक्षा आम्हाला शेतकऱ्यांसाठी भेटली तरी आम्ही ती शिक्षा स्वीकारायला तयार आहे. तुम्ही आज एकजूट झालाय त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि इथून पुढे सांगतो, ज्या ठिकाणी या फलटण दहिवडी परिसरातील शेतकऱ्यावरती अन्याय होईल त्या ठिकाणी हे स्वाभिमानीचे बहादर मावळे पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत. आणि भावांना, तुम्हाला वाटतं ही केशव जाधव फक्त लवंगी फटाकडा आहे, आमचा अटोम बॉम्ब तर अजून माग आहे. तर तुम्ही आमच्या स्वाभिमानीच्या अटोम बॉम्बचा जर धमाका बघितला तर ही प्रशासन आणि ही व्यवस्था हल्ल्याशिवाय राहणार नाही. एवढंच तुम्हाला सांगतो आणि थांबतो. शेतकरी सरकारचं करायचं काय? अरे जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणतोय मोबदला देत नाही? अरे कुणचा म्हणतोय देत नाही? त्याच्यानंतर एका वक्त्यानं आपापल्या गावातल्या आलेल्यांनी अभिमान बाळगून भावांना व्यक्त व्हा. तुम्ही म्हणताल भाऊ बघतलं, दादा बघतलं, नाना बघतलं, आपण ज्याला मत दिली ती बघतलं, ती बघून तुमचं काही वाकडं होणार नाही. आज जे आमदार आहेत, आज जे आमदार आहेत त्यांचा पोरगा उद्या आमदार होणार आहे. पंचायत समितीचा जो आताचा जो पंचायत समितीला काय म्हणतात, जो सभापती आहे तो जिल्हाध्यक्ष होणार आहे. आपण शेतकरी असून पहिले आपल्याकडे 2 एकर जमीन होती, गुंठेवारीवर आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. उभं राहून बोला. काय म्हणणं आहे? उभं राहून बसू द्या काय हरकत नाही. बोला. आवडतच नाही हवा द्या तुमच्या माग. त्याला काय भेटतं? आपल्या काय मागण्या का मोठ्यानं बोला. मोगऱ्याचा शेतकरी आहे, म्हणजे संभाजी चक्र आहे. माझा गट नंबर 21 मध्ये आंब्याची झाडं आहेत 700, त्यातली 166 झाडं ह्या लोकांनी अनाधिकृत आहेत असे म्हणतात, पण त्यांच्याकडे काही कागदपत्र न दाखवता काढलेले आहेत. तरी त्या दिवशी मला ते सहन न झाल्यामुळे मी थोडासा
भावनिक झालो व माझ्या हातून एक घटना घडली. त्यानंतर काल परत ते लोक आले होते. काल त्यांनी मला सांगितलं की API समोर सांगितलं की 10 मीटरचंच आम्ही हे घेणार, माप घेणार आणि त्याच्या आतली झाडं काढणार. DYSP रणजित सावंत पण होते, तर त्यांनी त्यांना सांगितलं होतं की 10 मीटरच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. तरी पण काल त्यांनी 16 मीटरवरती खुणा केल्यात, कुठं 15 मीटरवरती खुणा केल्यात. म्हणजे हे मनमानी कारभार करतात, कुणाचं हे ऐकत नाहीत. म्हणजे हे शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. एक प्रकारे सांगतात एक काम करताना वेगळं करतात. अरे जमीन आमच्या हक्काची, आई कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणतोय मोबदला देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी विरोधकांचं करायचं काय, आणि कुठं उभं पाय. अरे तुम्हीच सांगा यांचं करायचं काय. आणि कुठं उभं पाय. नमस्ते, मी दुधेबावी गावचा रहिवासी असून शिवाय क्लोजअप घ्या म्हणजे आवाज. मी फलटण तालुक्यातील दुधेबावी गावचा रहिवासी आबाजी नाळे. मी शासनाला ही विनंती करतो, आम्ही मागील 1 महिन्यापासून सर्व अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, प्रशासनातील काही अभियंते त्यांना पण भेटलो. त्यांच्याकडे काही कागदपत्राची मागणी केली, आमची कागदपत्र त्यांना दाखवली, सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. तरीसुद्धा प्रशासनातील अधिकारी काहीही म्हणायला तयार नाहीत. ते फक्त आमचीच जमीन आहे एवढंच म्हणतायत. आम्ही त्यांना ज्या पद्धतीने विचारतोय की बाबा तुमच्याकडे जी कागदपत्र आहेत, कायदेशीर कागद जे आहेत ते आम्हाला दाखवा, किंवा दाखवा म्हणण्यापेक्षा आमच्या सातबाऱ्यावरून ती जमीन तुम्ही कमी करून घ्या, काय हरकत नाही, आणि नंतर तुमचा तुम्ही रस्ता करा, बरोबर. परंतु ते काय म्हणतात की आम्ही पूर्वीच रस्ता घेतला. 1972 साली बैलगाडीचा रस्ता डांबरसुद्धा नव्हतं, आणि त्यावेळी हे सांगतात की आम्ही 30 मीटर रस्ता ॲक्वायर केलेला आहे. जर समजा त्यावेळी तशी गरजच नव्हती तर ह्यांनी त्यावेळेला कशा पद्धतीने रस्ता ॲक्वायर केला आणि कोणाच्या विचाराने घेतला, म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला विचारात न घेता त्यावेळीचे कागदपत्र आम्ही पाहिले तर त्यावेळी सुद्धा कोणत्याही प्रकारचं गजप झालेलं नाही, न्यायनिवाडे झालेले नाहीत. आम्ही भूसंपादन अधिकाऱ्यांना विचारलं, भूसंपादन अधिकारी सुद्धा आम्हाला कागदपत्र देत नाहीत. ते आम्ही माहिती अधिकारात विचारलं तरी माहितीचे अधिकार आमचे महिना थांबवून ठेवलेत. मग मला सांगा, हा कायदा कोणासाठी, म्हणजे शेतकऱ्यांसाठी कायदा नाही आहे का? म्हणजे फक्त जर समजा दिल्लीमध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल, त्या कोश्यारीने एका रात्रीत सरकार स्थापन केलं, आणि मग जर आम्हाला पैसे द्यायचे, आमच्यासारखा निर्णय घ्यायचा आहे, तर ह्यांना विचार करावा लागतोय, थांबावं लागतंय, बघावं लागतंय, त्याच्यावर समिती स्थापन करावी लागते. आता आपण पाहतोय हे वेगवेगळे निर्णय घेत आहेत, एखादा म्हणजे हेच पैसे खातात आणि ह्याच पैसे खाल्लेल्याची चौकशी करायची जर झाली तर त्याच्यासाठी समिती स्थापन करतायत, समिती, चौकशी समिती, आणि ती चौकशी समिती अहवाल देते, त्याला लिमिट नाही, म्हणजे त्याला वेळकाळ नाही, मग ती सावकाश चालू राहते, आणि मग सगळं ह्यांचं पूर्णपणे 5 वर्षाचं सरकार संपून जातं, आणि मग नंतर ते जी चौकशी आहे ती सगळी लुप्त होऊन जाते. अशा पद्धतीने ह्यांनी जर आमच्यावर अन्याय करायचं जर असेल तर हे आम्ही कदापि आता थांबणार नाही, आम्ही कधीही सहन करून घेणार नाही. आजपर्यंतच्या लोकांनी हे सहन केलं, आता इथून पुढची जी मुलं आहेत, या पुढची पिढी जी आहे ती तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. तुम्हाला कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या राबवाव्या लागतील. लोकांची तुम्ही जमीन घेतलेली आहे, त्या जमिनीचा मोबदला दिलाच पाहिजे. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की आम्हाला या जमिनीचा मोबदला पाहिजे. आम्हाला दुसरं उकरून काढायची काही गरज नाही. तुम्ही काय करताय काय नाही ते आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही एवढं शब्द चापलुसी आहात, म्हणजे तुम्ही वेगवेगळे शब्द वापरता, शब्द प्रयोग करता, आणि शब्द प्रयोग करून वेगवेगळं फिरवाफिरवी करता. एखाद्याची बदली एका दिवसात, मला सांगा, वर्ष अर्ज येऊन पडतात कर्मचाऱ्यांचे, तर त्याच्यावर बदलीचा काहीच हालचाल होत नाही. ती ह्याला भेटायचं, त्याचं GR निघू दे, त्याचा आणि एखाद्याला हलवायचं असलं एका रात्रीत बदली तयार होती, एका रात्रीत ह्याला इकडून तिकडं म्हणजे केलं जातं. तर हे कशासाठी? याला काही नियम वगैरे आहेत का नाही? जरी तुमचा पक्ष असेल, तुम्हाला प्रशासन चालवायचं असेल, तर ही कुठून नीती आणली असली, ही कुठील नीती आहे ना तुमची, ती बंद करा. विनंती आहे, अशा गाडीवर जर आमची तुम्हाला विनंती थांबवत अशी नसेल तर राहील, आमच्या पद्धतीने थांबू का ह्यांना?
इथं गाडी लावून जावं चालत जावा तोंडाचं काढून बोला. साहेब तुम्हाला जमते का आम्ही थांबू याला? तुम्हाला जमते का आम्ही थांबू? खूप चाललंय गाडी घेऊन हे महत्वाचा विषय आहे. तुम्ही हरकती दाखल केले होते त्याचं काय झालं? आम्ही ज्या वेळेला यांनी राजपत्र काढलं ते 6 महिन्यापूर्वी राजपत्र आलं होतं. त्या राजपत्रानंतर 1 महिन्याच्या आत आम्ही सर्वांनी हरकती दाखल केलेल्या आहेत. या राजपत्रामध्ये फक्त 35 लोकांचीच गट घेतलेले आहेत आणि त्या 35 लोकांच्याच गटामधून फक्त रस्ता जाणार आहे का? बरोबर बोला तुम्ही बोला. तर ह्या 35 लोकांचाच रस्ता तुम्ही घेणार आहे का? आणि संपूर्ण जी जमीन आहे त्या संपूर्ण जमिनीतून रस्ता जात असताना हे अशा पद्धतीने का बोलत आहेत? शेतकरी एकजुटीचा अरे कोण म्हणतोय मोबदला देत नाही, कोणता म्हणतोय देत नाही. तर भावांनो आतापर्यंत तुम्ही बघताय हे जे शासकीय निर्णय असतात, समजा ह्यो रस्त्याचा निर्णय तुम्ही कोर्टात जाताय काय करताय, तुम्हाला माहित आहे कायदा कुठं बनतो? कायदा विधिमंडळात बनतो. आणि ते बनवण्यासाठी तुमच्या भागावरती एखादा अन्याय होत असेल, समजा मी म्हणतो इथं कुठं असलं लिहून घेतलं तरी सुद्धा हे बदलून जर शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर ते कायदे मंडळात होतं, त्याला विधान भवन म्हणलं जातं आणि ते काम आपण निवडून दिलेल्या आमदारांनी करायचं असतं. तुम्ही म्हणता लिहिलंच आमदार आमदार म्हणताय, पण मी तुम्हाला कायद्याची भाषा सांगतोय. आमदार काय आमचा दुश्मन नाहीत. जर शेतकऱ्यांचा विषयी जर ते काय निर्णय असतील तर ते बदलायचं काम कायदे मंडळात होतं. तर हे तुमच्या फायद्याचे कायदे जर ही लोक करणार नसतील तर यांना तुम्ही थांबवणार आहे का नाही उद्यापासून? आता आजच्या दिवसाचं आंदोलन झालं, उदाहरणार्थ गावचे सरपंच असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील, खासदार असतील, बऱ्याच जणांचे दौरे तुमच्या तालुक्यात होतील, त्याला भावानं तुम्ही विरोध करणार आहे का नाही? आजचं एका आंदोलनानं काहीच होणार नाही. आमच्या योग्य मागण्या मान्य नाही झाले तर आम्ही करणार, वेळोवेळी आंदोलन करणार. तसं नाही म्हणजे हे काय माझ्या फायद्यासाठी म्हणत नाही. केशव जाधव काय आमदार नाही, मी काही इलेक्शनला उभा राहत नाही, मला 3 मुलं असल्यामुळे मला काही ग्रामपंचायत बी लढवा येत नाही. पण जर तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर याला एकच पर्याय आहे. आता त्या दिवशी प्रशासनाच्या गाड्या फोडल्या, प्रशासनाच्या गाड्या फोडू नका. जे तुमचे हे आहेत का नाही निवडून दिले, सरपंचाची गाडी फोडा, आमदाराची गाडी फोडा, खासदाराची गाडी फोडा. गाडी फोडल्याने काय होत नाही, एक दिवस नेत्यात परत ना त्याला जामीनदार तुम्हाला जेवढे लागतील तेवढे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत द्यायला तयार आहे. तुम्हाला मान्य आहे का नाही? शेतकरी एकजुटीचा अरे कोण म्हणतोय देत नाही, शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दादाराजे भोसले आपलं मनोगत व्यक्त करतील. 2 मिनिट. प्रथमतः मला द्यायला नाही आंदोलनात जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना मानाचा जय शिवराय. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सच्चा कार्यकर्ता. आज ज्या शेतकऱ्यांच्या वरती अन्याय होत आहे, जो फलटण सांगली रस्त्याचं काम चालू आहे, त्या फलटण सांगली रस्त्याच्या कामाच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या ज्या जमिनी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या त्या जमिनी त्या रस्त्यामध्ये चाललेल्या आहेत, त्या जमिनींचा मोबदला जर ह्या शेतकऱ्यांना मिळत नसेल तर कुठल्या अधिकाराखाली ह्या रस्त्याचं काम चालू आहे? प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोठे हायवे झालेले आहेत त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला आहे. परंतु सांगली फलटण रस्ता जो चालू आहे त्या सांगली फलटण रस्त्याचं काम जबरदस्तीनं चालू आहे. इथं कुठल्याही शेतकऱ्याला विचारात न घेता, कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान भरपाई न देता हा रस्ता बिनदिक्तपणे चालू आहे, राजरोसपणे चालू आहे. ह्या राजरोसपणे चाललेल्या रस्त्याच्या कामाला ह्या शेतकऱ्यांचा विरोध असताना त्यांना कुठलीही समजुतीची वागणूक न देता, त्यांना कुठल्याही विचारात न घेता जर हा रस्ता होत असेल तर ह्याच्यावरती सगळ्यात मोठा अन्याय होत आहे. तो रस्त्यामध्ये जाणाऱ्या जमीनधारकांच्या वरती अन्याय होत आहे. आणि हा रस्ता
कधीही होऊ देणार नाही असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण शेतकरी ज्यावेळेस पेटून उठतो त्यावेळेस तो कधीही लवकर विजत नाही, हे प्रशासनानं ध्यानात ठेवावं आणि त्यांच्या जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय ह्या रस्त्याचं पुढील होणारं काम थांबवावं असे मी प्रशासनाला संबंधित ठेकेदाराला विनंती करतो. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तुम्हा सर्वांना आश्वासित करतो की तुमच्या कुठल्याही जमिनीच्या गुंट्यालाही धक्का लागणार नाही. जर तुम्ही एकत्र आला ना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीमागे तुम्ही जर राहिलात तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्या गुंट्याचा मोबदला मिळवून दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब ते कणकर आहेत तुमच्यासाठी लढण्यासाठी. परंतु तुम्ही जर आता इथं ऐकाल आणि थोड्या वेळाने ते विसरून जाल आणि परत म्हणताल की कुठे आपण आपल्यावरती गुन्हे दाखल करून घेऊया किंवा कुठं आपल्याला मोबदला नाही मिळाला तरी चालेल पण होऊ द्या रस्ता, असं जर ह्या भूमिकेत तुम्ही शेतकऱ्यांवर राहिला तर तुम्हाला कुणीही विचारात घेतलं जाणार नाही, तुम्हाला कुठलाही मोबदला मिळवून दिला जाणार नाही आणि तुम्ही परत अंधारात रडत बसल्याशिवाय तुमच्यावर वेळ येणार नाही, हे ठामपणे मी सांगतो. कारण जर तुम्ही निश्चय केला तर निश्चयाचा महामेरू म्हटलं जातं त्याला. निश्चयाचा महामेरू जर तुम्ही केला की हा रस्ता होऊच देणार नाही जोपर्यंत आम्हाला मोबदला मिळणार नाही, तर हा रस्ता कुणाच्याही बापाची ताकद नाही रस्ता पूर्ण करण्याची. तर तुम्ही एकजूट व्हा आणि तुम्हाला मिळणारा मोबदला तुम्ही पदरात पाडून घ्या. तुम्ही हा रस्त्याला विरोध नाही, तुमचा रस्ता होऊ द्या हे तुमचं चाललंय. कारण पहिल्यापासून हा रस्ता चालू आहे, तुम्ही कुठली अडवणूक केली नाही रस्त्याला. परंतु आता ज्या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे त्या रुंदीकरणाच्या कामामध्ये जर तुमचं शेत जमीन जात असेल, एकतर पिकाऊ शेत जमीन चाललेली आहे, अन्नधान्याचा तुटवडा होत आहे, शेतकऱ्यांना कुठल्याही भूमिकेत न्याय द्यायला सरकार नाही. तुमचं कांद्याचं उत्पादन गेलं, गहू कापसाचं उत्पादन गेलं, सोयाबीनचं उत्पादन गेलं, तूर मुग्याचं उत्पादन गेलं. शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला असताना तरुण पोरांची लग्न शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची लग्न होत नाहीत, कुणी ही मुलगी त्याला द्यायला तयार होत नाही. कारण शेतकऱ्यांच्याकडे नाहीच काय. शेतकऱ्यांना बियाणे घ्यायचं म्हटलं तर त्याच्या खिशामध्ये पैसा नाही, कुठलाही दुकानदार त्याला उधार द्यायला तयार नाही. कारण शेतकऱ्याच्या पिकाचा भरोसाच नाही. शेतकऱ्यांना पीक येईल आणि त्या पैशातून मी दुकानदाराची उधारी भागवेन, माझ्या मुलाबाळांचं शिक्षण करेन, असा कुठल्याही शेतकऱ्याला भरोसा नसताना जर आहे तो जमिनीचा मोबदला त्यांना मिळत नसेल, बळजबरीनं जर त्यांच्या शेतातून रस्ता काम चालू असेल तर तुम्ही भावानं गप्प बसणार आहात का? आणि मग हित फक्त म्हणू नका गप्प बसणार नाही, शासनाला ते तुमच्या मार्फत ठणकावून सांगा आणि ठणकावून सांगून तुमच्या जमिनीचा मोबदला तुमच्या पदरात पाडून घ्या. तुमच्या पाठीमागं आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना रात्रंदिवस 365 दिवस खडी राहायला तयार आहे, हे मी आश्वासन करतो आणि इथंच थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान. धन्यवाद दादाराजे. आता सर्व शेतकऱ्यांनी बसायचंय. आता प्रशासनाचे काही अधिकारी आलेत की तुम्हाला नुसतंच कागदाचं बिंडुळ देतलं आणि म्हणतलं आम्ही तुम्हाला दिलंय काहीतरी समजूत काढली, असं नाही. तर यांच्यातर्फे संतोष भोसले वाचून बघतील आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आजपासनं कायदा अजिबात हातात घेऊ नका, पण गनिमी कावा करा. तर सापडायचं नाही आणि गनिमी कावा तर संतोषजी बघूया त्यांनी काय नाळे साहेब तुम्ही बाकी तुम्ही त्यातला अभ्यास काय सुरुवातीपासून बाकीच्यांनी बसून राहा. बघा की तुम्ही तुझे मी नाही तुम्हाला कळलं पाहिजे काय बसून घ्या तुम्ही. आम्ही तुम्हाला जे हे केले मागण्या त्याच्यानुसार काय तुम्ही देता प्रतिक्रिया काय आहे बघा. बाकीच्यांनी बसून राहा. तुमचं नाव काय? हा बसा बसा वाचून दाखवू. अरे हे काय झाले, प्रशासनाला ह्यांनी आमच्या संदर्भात नोटीस दिलेलं आहे. काय नाही काय तसंच आहे तर तुमचं जे निवेदन आहे हां
हा. त्याच्यामुळे आम्ही काय केलं यांना दिलं किंवा त्यांना मोठ्यानं बोला. नाही. तुमचं म्हणणं काय आहे जरा बोला. आमचं म्हणणं आहे मोबदला हवा एक आहे. मिनिट साधं सिंपल आहे. जे साहेबांना आम्ही निवेदन दिलंय, जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलंय आणि तुमच्या ऑफिसला निवेदन माझ्या माहितीनुसार मेलला मिळालेलं आहे. आमच्या मागण्या काय आहेत की जे रस्ता रोको करतो तर त्याच्या दरम्यान जे आमचे भूसंपादन होणार त्याचा आम्हाला रेड वॅगनरच्या चौपट मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. एक दुसरं, बागायचं जे फळझाडं तुम्ही तोडताय त्याचे रितसर पंचनामे करा, कारण 10-10, 15-15 वर्षे तो शेतकरी फळझाडं वाढवत असतो, तर त्याला त्याचा रितसर पंचनामा करून त्याला झाडाची रक्कम मिळाली पाहिजे. बरं, ज्यावेळी शेतकरी झाडं लावतात त्यावेळी तुम्ही झोपलेला असता का प्रशासन? तो आमची हद्द आहे. तुम्ही आमच्या हद्दीत का करता? की तुम्ही बोललं पाहिजे. शेतकऱ्याने 15 वर्ष झाडं त्याला फळं येणार त्यावेळी तुम्ही तोडणार, ही कितपत योग्य आहे? मोगळाची घटना काय झाली? मोगळाच्या घटनेला ह्या उपयोगच नाही ना. म्हणजे जे काय झालं ते अक्षम्य आहे ना. ते काल जर त्या माणसाचा जर कमी जास्त झाला त्याला कोण जबाबदार? कुटुंब गुड्यावर पडला असतं. तुम्ही काय हे करत नाही? तुम्ही 66 फूट ॲक्वायर केले तर तुम्ही काय शेतकऱ्याला सांगत नाही तुम्ही इथं काम करा? ही एक गोष्ट आहे. याचं एक आम्हाला उत्तर पाहिजे. तसंच शासनाने जो गुगल मॅपला जो हे केलेला आहे, DPR नुसार मॅप तयार केलेला आहे, तर तुम्ही 120 फूट ॲक्वायर केलेला आहे ॲज पर मॅप. आणि तुम्ही जो आता जो रस्ता करताय तर तुम्ही काय म्हणताय की बाबा ते जे भूसंपादित केलेलं आहे DPR नुसार तुम्ही जे जमीन भूसंपादित केलेलं आहे ज्याच्यावरती तुमचं टेंडर झालेलं आहे, तर त्या टेंडरचं तुम्ही किती भूसंपादन केलं कधी शेतकऱ्यांना सांगितलंय का तुम्ही? नाही. त्याचं एक आम्हाला पत्र पाहिजे. सेकंड, दुसरी गोष्ट आहे, आता जो तुम्ही रस्ता करताय तर किती मीटरचा करताय? तर 20 मीटरचा करताय. बरोबर ना? नाही, ठीक आहे. 20 मीटरचा करताय. Actually माप नाही. एक मिनिट 30 मीटर म्हणतात. नाही, एक मिनिट सर, ऐका. तुम्ही 20 मीटरचं करताय. पाटील साहेब, कन्फ्युजन करू आपण नंतर. ऐका, ते नको आम्हाला साहेब. साहेब कॉन्ट्रॅक्टरला विचारलं की दादागिरी होती. यांचं बोलणं होतं साहेब. नको सर, आमचं म्हणणं ऐकून घ्या. सर 2 मिनिट. पाटील साहेब, आमचं म्हणणं तुम्ही प्रामाणिकपणे ऐकून घ्या. काय आहे की जे तुम्ही 120 मीटरचं भूसंपादन जो मॅप केलाय DPR त्याच्यावर टेंडर झालंय त्याचं क्लिअरिफिकेशन आम्हाला पत्रानं आणलंय का तुम्ही? नाही. एक. दुसरी गोष्ट, तुम्ही नंतर मला पॉईंट मी तुम्हाला वाचायला हा जो रस्ता आहे हा रस्ता तुम्ही किती 20 मीटर करताय तुम्ही, बरोबर आहे का नाही? बरोबर ना सर? 10 मीटर इकडे सेंटर पासून 10 मीटर किती करताय? 12 मीटर करतोय आपण कॉन्क्रीट रोड आणि त्याच्यासाठी डायव्हर्जन वगैरे करायला आपल्याला ठीक आहे. 20 तर मीटरमध्ये ते काम किती करतो. ते तुम्ही किती त्याच्या करणार आधी आहे? आपण 10 ऐका, मीटर तुम्ही किती करणार Acquire आहात? किती आहे तुमच्याकडे? किती करणार आहात ते तुम्ही आम्हाला रितसर आता सध्या आपण तुमच्या आता पत्रानं करा. जिथं करतोय त्यांना लोकांना- तसं नाही. तुम्ही म्हणता नाही बाबा हे शासनानं किंवा जिथं कुठल्या- notice दिली कुठल्या नाही, कायद्याने तिथं acquire acquire केलाय तो चाली काय? जिथं नोटीस दिलं तिथं किती रस्ता एक मिनिट आहे का साहेब? सांभाळ साहेब, तुम्ही 66 फुटात 100% काम करा, पण 1 फूट आमच्या रानात नाही आला पाहिजे. तुम्हाला हे मान्य आहे का? अजिबात झाड तो नाही आला लिखी पाहिजे ना. दुसरं माझं पूर्ण करतो ना तुम्ही. तुम्हाला एक सांगा की आम्ही वारंवार ज्यावेळी तुम्ही भूसंपादन सपोज 1967 ला तुम्ही एसएच मध्ये कन्वर्ट केलं, बरोबर का नाही? बरोबर ना साहेब? 1967 ला तुम्ही एसएच मध्ये गेला ना स्टेटला, त्यावेळी तुम्ही भूसंपादन केलेलं आहे. एक मिनिट, केलंय का भूसंपादन? संबंधित खात्यानं भूसंपादन केलं असेल. बरं, भूसंपादन जर केलेलं जर असेल तर त्याचे तुम्ही आम्हाला रिसर त्याचे अवॉर्ड्स झालेले असतील, त्याचे निवाडे झालेले असतील, तर निवाडे होऊन मग आमचं कजप झालं असतं. कजपवरून ते क्षेत्र 7/12 कमी झालेलं असतं. ही प्रक्रिया झाली का तुमची? जर झाली असेल तर ते प्रूफ घेऊन या आणि नंतर काय असेल ते बोलू. आता कोणाला बोलतो बोला. हा जे आपलं जे राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे ना, ते राज्य मार्गाच्या अस्तित्वाच्या रुंदीमध्ये चालू ठीक आहे, 66 फूट ना. आहे. PWDने जे आम्हाला हस्तांतरण डॉक्युमेंट केलेत ना, त्याच्यामध्ये रस्त्याची रुंदी 18 ते 30 मीटर सरासरी दावलेली आहे त्याची. पण आपण दुसरी गोष्ट, नाही, आणि तुम्ही 66 फूट काम करा, आम्ही म्हणतो ना रस्त्याच्या तुम्हाला. दोन्ही बाजूलाही PWDनं वृक्षारोपण पण केलेलं आहे. साहेब, आम्ही 66 फक्त फुटाला त्याला तुमचा अपोज अपवाद नाही. वगळता काय होतंय की एक 5-10% लोकांचं कसं अतिक्रमण केलेलं आहे जमिनीवर. लोकांनी केलंय म्हणताय. साहेब वृक्षारोपण झाडं तोडायसाठी केलंय का? झाडं बी आम्ही लावत त्याला परवानगी दिली ना त्यावेळेला. याचा अर्थ कसं होतंय की सार्वजनिक बांधकाम त्यावेळी साहेब, फक्त का नाही बघा, तुम्ही हे निवेदन आम्ही तुम्हाला हँडओव्हर करतो आज. भले तुम्ही आम्हाला 4 दिवसाची मुदत द्या. 4 दिवसात एकही खोरं मारायचं नाही. एकही खोरं मारायचं नाही. एक मिनिट ऐका, माझं ऐकून घ्या. एकही खोरं मारायचं नाही 4 दिवसात. 5व्या दिवशी आपण साहेबांच्या केबिन मध्ये मिटिंग घेऊ. त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला द्या आणि तुम्ही बिंदास काम करा. आमचं
काय म्हणणार आहे? नाही सगळे द्या ह्याचं. ऐका ना आमच्याकडे जे अवेलेबल डॉक्युमेंट आहेत ना ते नाही साहेब, मग तुम्हाला तसं लेखी द्या परत साहेब, मग तसं लेखी द्या लेखी की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे 1967 साली भूसंपादन झालेला आहे, त्याचे आवाड किंवा निवाडे झालेला आणि कुठलाही मोबदला दिला गेला नाही, की आम्हाला पत्र पाहिजेच आहे. तरच हा प्रश्न सुटणार आहे. आमच्या शेतकरी अडाणी आहेत. त्याला काहीतरी तरच हा प्रश्न आम्हाला पाहिजे document केलेली आहे. आवाड त्याची निवाडे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. जोपर्यंत सातबाऱ्यावर वजा होणार नाही तोपर्यंत काम थांबवू ना. हे दिलं ना. रेव्हेन्यू डिपार्टमेंटला सांगा तसं. शेवटची मागणी आहे आमची. त्यांनी जर दिलं ना आवाड निवाडे दिले ना सर 2 मिनिटात प्रश्न सुटतो. जोपर्यंत सातबाऱ्यावर वजा होत नाही तोपर्यंत कामच करू नका. मग दुसरी गोष्ट आहे, आपण परवा बसलो होतो याला वरिष्ठ आयुक्त साहेब, तेव्हा काय ठरलं होतं की 10 DYSP साहेब म्हणले 10 मीटरच्या बाहेर जर काम केलं तर आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बंदोबस्त देऊ. 10 मीटरचे नाही, त्यांची सरकारी 66 फूट सर, 66 फूट धरा. ऐका की. प्रत्येक जण वेगवेगळं मीटर सांगतोय. एक म्हणतो 10 मीटर 12 मीटर असं असतं का? माझ्या इथं मला यांनी 10 मीटर सांगितलं. आत्ता सगळ्या इथून यायचं माझ्या खुणा रात्री केलेत, पहिल्या केलेल्या नाहीत, रात्री केले 6 वाजता. सगळ्या खुणा 15 मीटर 16 एक मिनिट माझं बोलून होऊ द्या, माझं बोलून. DYSP साहेब स्वतः म्हणले की जर तुम्ही शेतकऱ्याला एक सांगताय आणि दिशाभूल करून तिथे जाऊन दुसरं काम करताय तर ते चुकीचं आहे. मी रात्री फोन करायला पण केला नाही. ते स्वतः म्हणले होते का परवा दिवशी मला की तुमचा बंदोबस्त देणार नाही. मी आता पत्र त्यांना देऊ का? रात्री तुम्ही खुणा कुठे केलेत बघा माझ्यावर. 16 मीटरवर साहेब खुणा केले त्यांनी मध्यापासून, आणि रात्रीचं माझं मी खुणा केल्या होत्या 10 मीटरवरती. त्या खुणा यांनी रात्रीच्या सगळ्या काढून टाकल्या आणि 16 मीटरवर परत रात्री 6 वाजता खुणा केल्या. बरं, दुसरी गोष्ट, 10 मीटर तुम्ही म्हटलंय ना मध्यापासून, मग 10 मीटरच्या बाहेरची झाडं जे निघालीत त्याचं माझं काय करायचं? इथं सगळ्यांना समोर नका काय करायचं. 10 मीटरच्या बाहेरची म्हणतोय मी, 10 मीटरच्या आतली सोडून द्यावी. मी काय म्हणतोय, 10 मीटरच्या आतली सोडून द्यावी. नाही, नाही, मीटर पुढे सांगा. बाग दिसते ना तुम्हाला, बाग दिसते ना पुढं, मग जे 10 मीटरच्या आतली झाडं निघालेत त्याचं मूल्यांकन तुम्ही कसं करणार आहात? अस्तित्व तुम्ही आता ठेवले नाहीत, न मोजता तुम्ही आपलं फोकल्यांना. व्हिडिओ शूटिंग आहे, मी drone काय survey आहे मी आपला. काय म्हणतोय, साहेब ड्रोन सर्वे आहे तुम्ही म्हणता, ड्रोन सर्वे म्हणताय ना तुम्ही ड्रोन सर्वे म्हणता, तर 120 फुटाचा तुमचा ड्रोन सर्वे आहे. कुठून तुम्ही 120 फूट आणताय? नाही माझ्याकडे मी आपण दोन आहेत नाही त्याचं काय दुसरी गोष्ट ऐका, दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हटलंय 10 मीटरच्या, एक मिनिट साहेब पाटील साहेब ऐका, 10 मीटरच्या आतमध्ये आम्ही काम करणार, मग तुम्ही 10 मीटरच्या बाहेरची झाडं काढली का माझी? काय तुम्हाला अधिकार होता माझी झाडं काढायला? माझी झाडं काढण्याचा तुम्हाला अधिकार 10 मीटरच्या बाहेरचा दिलाय का? त्याच्या हवाच वाढर दिलाय का मला सांगा. बस वरिष्ठ साहेबांनी सांगा तो परवा 10 मीटरच्या बाहेर तुम्ही काम करू शकता, साहेबांनी पण सांगितलं. आणि हे पण मला म्हणलं होतं की 10 मीटरच्या आतलं काम करू नका. दोन माणसं खाली बसा. आम्हाला चारचीच उत्तरं द्यायची. खाली बसा. काम करा. तुमचं आहे ना, निवेदन हँडओव्हर करा. त्यात हे टाका. 10 मीटरच्या आतली झाडं सगळी खाली करा. खाली बस. खाली बस. हो साहेब बसा. खाली बसा. काय केलंय मागं? निवेदन घ्या आणि त्याचं उत्तर देऊन टाका. फक्त 1-4-5 दिवस काम थांबवायचे पण नाही काम कसं थांबवणार? कुणाच्या बी जमिनी घेऊन करतोस का तू? कुणाच्या बी घरात जाऊन काढतोस का? कागद घेऊन या, आताच कागद घेऊन या. मग तुम्ही लोक अभ्यास पूर्ण आलाच नाही साहेब. अहो, आम्ही आमची दिशाभूल करायला तुम्ही आलाय. पत्र कोणाला दिलं मी आता? कलेक्टर साहेबांना पत्र पोहोचलं साहेब. कलेक्टर साहेबांनी आम्हाला फोन केला बोलतात एक तिथं ऑफिसमधून आणि हे तीन वेगळे साहेब दिले. की अभ्यास झालाय आम्हाला हे पत्र तुम्ही निवेदन द्या. आम्ही निवेदन स्वीकारतो. काम पण ठेवा. काम बंद ठेवल्यावर 2 दिवसात देतील ही करून सगळी कागदपत्र. संध्याकाळी आणा, संध्याकाळी हे करा. केशवराव बोला तुम्ही, केशवराव एकदा बोला. ह्या सगळ्या प्रक्रिया कलेक्टर पर्यंत गेलेल्या आहेत. काम पण ठेवा तोपर्यंत. की आम्हाला कुठंच काही सापडलं नाही. हे आवाड निवाडे जोपर्यंत होतं तोपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि तुम्ही त्याच्यावर मालकी सांगू शकत नाही. टिप्पणीवरून फक्त एका टिप्पणीवरून तुम्ही सांगताय, पण त्याच्यात सरळ लिहिलंय की बाबा जोपर्यंत याचं कजप होत नाही किंवा भूसंपादन होत नाही आणि त्याच्याशिवाय हे नकाशा किंवा असं स्पष्ट लिहिलंय आणि त्या टिप्पणीवरून बांधतात आम्हाला. किती दिवस आणि ह्याचं काय करायचं? 10 मीटरच्या बाहेर आतली झाडं काढ, त्याचं काय करायचं? माणूस मिळाला तर आम्हाला काय वाटत नाही, पण एक झाड मारलं तर किती पैसे जातात? काय करतो? एक मिनिट तुम्हाला ऐकून घ्यायचं. तुम्ही बोलतो ऐकून घेणार. बोला बोला की साहेब, बोला की. मग आता ह्याचं त्या मुद्द्यावरती मला थांबा. बोलू दे, त्यांना बोलू दे. खाली बसा. खाली बसा. खाली बसा. सांगतायत ते मोठ्याने सांगा. खाली बसा. खाली बसा. खाली बसा. मोठ्याने सांगतायत. खाली बसा. खाली बसा. खाली बसा. खाली बसा.
मोठ्याने सांगतायत ते सगळ्यांना सांगा. मोठ्याने बोला साहेब. खाली बसा, मोठ्याने बोला साहेब. गाड्यांमध्ये जास्तीत पेशंट असतील त्यांना जाऊ द्या, आपण साहित्य चर्चा करू ना आपण साईडला. आता गाड्या जाऊ द्या, कुणाला अजून काम असतं, महिला असतात, विद्यार्थी असतात, पेशंट असतात. आपण रस्ता मोकळा करू, ह्या साईडने चर्चा करू. साहेब तुम्ही काय म्हणताय म्हणजे जोपर्यंत ना उठा, तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? 4 दिवसात पॉईंट्स आहेत ते 4 दिवसात त्यांनी त्याची सांगा की दादा. आणि जर आज तुम्ही नाही जर दिवस होते, काय तुम्ही तरी जर काय हे काय आम्हाला काय पुरावे देऊ शकला नाही तर रस्त्यावर परत येऊ नका प्लीज. कारण आमचा रस्ता आहे तो. तुमचा नाही ना, आमचा ते शेत आहे. त्याच्यामुळे तुम्ही मालकी आहात. एका टिप्पणीवर कुणीही टाकू नका. जर तुमच्याकडे न्याय निवाडे जर असतील तर घेऊन या. आपण मीटिंग साहेबांच्या केबिनवर 4 दिवसात लावू. तोपर्यंत आणि थांबा. याच्यानंतर मी सांगतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत या साहेबांनी जर सांगितलं 4 दिवस, आम्ही साहेब तुम्हाला काय म्हणतोय, 4 दिवसात तुमचा रोलर चालू नका, काय करू नका, आमची जमीन उघडी बुडकी करू नका शेतकऱ्याची. जिथं उघडी बुडकी होईल तिथं तो अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि त्या वाहनाचा ड्रायव्हर आम्ही उघडं करून तुमच्यापर्यंत लावल्याशिवाय थांबणार नाही. संपादन करायचं आहे त्याच्या आम्ही अधिनियम 1956 नुसार 56 कागद पतूर चिठ्ठी काहीतरी असेल. करायचंय तर माझ्या इथं तुम्ही कॉर्नरला 16 मीटरला का गेला बाहेर? त्याचं मला उत्तर द्या. इथं उत्तर 16 मीटरला का गेला? पाटील साहेब टोल नाका गेला त्याच्या आधी रस्ते चालू कशाला केले? पाटील साहेब बरं भावानो ऐका, एक मिनिट बोलू नका. नंबर पुढे सरा ऐका 2 मिनिटं पब्लिश केली त्यांचं साहेब. ऐका राजपत्रात माझा गट नंबर आपण भटकतोय दुसरीकडे. मला अजून संपादनाचा एक मोबाईल नाही. तुम्ही कशासाठी काम चालू केलं? एक मिनिट कशासाठी चालू नोटीस केलं? मिळाली याचा अर्थ काय होतो ते सांगा मला पहिले समजून. भूसंपादन केली, मोजून गेली. मग त्या 35 बरोबर पण आम्हाला न सांगता 35 जणांचं क्षेत्र जातंय का फक्त? आणि त्यातच रस्ता करा तुम्ही. 35 जणांच्या 36 माणसाच्या तुम्ही ह्याच्यात जाऊ नका. 35 जण आहेत फक्त साहेब. 35 शेतकऱ्याच्यातच तुम्ही जा. सांगतोय पूर्वी कधी ज्या वेळेला बैलगाडी चालत होती त्यावेळेला यांनी म्हणजे मोठे रस्ते 30 मीटरचं अधिग्रहण केलं. बर नाळे साहेब, भोसले साहेब, जगदाळे साहेब सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी आहे. दहिवडीचं पोलीस प्रशासन, दराडे साहेब सुद्धा आपल्याला वेळोवेळी संरक्षण देत असतात. तर आता आपण रस्ता खाली ऐका, रस्ता खाली करू. रस्ता खाली केल्यानंतर ह्यांना वाटत असेल आंदोलन, ऐका की माझं आंदोलन संपलं, परंतु उली गनिमी कवा चालू करा. एखाद्या ठिकाणी फॉकलँड फुटू द्या, कुठेतरी एखादा JCB पिटू द्या, एखादा डंपर उलटा करा. इन कॅमेरा आहो साहेब, गावला तर नुकसान म्हणायचं ना. नुकसान कसं? आम्ही आभार मानत आहे.